शेजारी या साईडला शेजारी. काय करते हे काय आहे? बोला जोरात. हो हे कडक ते कॉटन वाटतंय, कपडा वाटतंय. हाताला जाणवलं ना केस हे खडबड इथे लागतेच. आपली स्किन ह्याच्यावर राहणार आहे. आपण ह्याच्यावर बसणार आहोत, लेडीज बसणार आहेत बरोबर. हे खडबड तिथे कसं पुढे कसं हे खडबड लागते आणि हे दिसतंय सोबत हे प्लॅस्टिक आहे, रबर आहे आणि हे पूर्ण कॉटन आहे. एकदम पातळ घडी आहे बघा आणि ही जाड घडी आहे. तरी पण हे पाणी किती खेचणार आहे ते पण दाखवलं. आपल्या लेडीज ना एका दिवसात 24 तासामध्ये 50 ते 60 ml ब्लिडिंग व्हायला पाहिजे मेडिकलदृष्ट्या. किती ml? 50 ते 60 होतं असं नाही. आता सगळे चेंजेस झालेले बरोबर, पण मेडिकलदृष्ट्या आपलं 50 ते 60 ml व्हायला पाहिजे. म्हणून मी सॉफ्ट ड्रेसवर 60 ml पाणी तांबे साहेब बोला. आणि जे मेडिकलमध्ये आपण आणलेले आहे त्याच्यावर मी 40 ml पाणी टाकणार आहे. मग ह्याच्यावर 40 ml का कमी का सॉफ्ट मेडिकलमध्ये ना, कारण आपण ते दिवसातून 2 ते 3 वेळा आपण चेंज करतो. आणि सॉफ्ट ड्रेसचे हे कॉटन आहे ते आपल्याला 8 ते 10 तास आपण वापरू शकतो. 12 तास पण वापरू शकतो, पण कोणाकोणाला हेवी सुद्धा होतो म्हणून मी 8 ते 10 तास बोलते. म्हणून मी ह्याच्यावर 60 ml पाणी टाकणार आहे आणि ह्याच्यावर 40 ml पाणी टाकणार आहे. आता लक्षात ह्याच्यावर कमी का आपण दिवसातून 2 ते 3 वेळा चेंज करतो. ॲक्च्युली ह्याच्यात लिहिलेलं असतं दर 2 तासांनी चेंज करा. बारीक अक्षरात लिहिलेलं असतं, समजून नाही पडायला बघा तुम्ही तरी 2 तासांनी चेंज करायला सांगतात. आपण करतो का? जॉबवाले महिला आहे 2 तासांनी आपल्याला चेंज करायला जमेल. ऑफिसमध्ये सोडतील का 2 तासांनी चेंज करायला? नाही सोडणार. शाळेत राहिली 2 तासांनी चेंज करतील का? नाही चेंज करणार. प्रवासामध्ये जमेल का आपल्याला? नाही. आपण तसेच ओलावामध्ये राहतो. किती ओलावा असतो ते पण दाखवतो. पहिला कसं पाणी तांबे साहेब आले. तांबे साहेब आले ती 40 ml टाकू. चालत त्यांना माहिती होईल. का कोणीतरी हात लावा तर दोन्ही हात असे लावून कोण लावते? मॅडम या, एक जेंट्स या ॲट ए टाइम दोन्ही हात असे दाखवा सगळ्यांना हात. कोणता ओला आहे? ओला कोणता आहे? ओला कोणता हात आहे दाखव. जर मेडिकलमध्ये आणले तो हात ओला आहे. हां तुम्ही लावता असं दाखवा. कोणता ओला आहे काढ. कोणत्या मेडिकलमधून जे आणलं आपण त्या हाताला ओलं लागलं. किती 40 ml पाणी टाकलं तरी पण मेडिकलमधून पॅड आहे ते ओलं लागलं आणि सॉफ्ट ड्रेस सुका. थँक्यू. आता काय मटेरियल आहे की बघा पाणी असेल तर सगळं पडते. 40 ml पाणी दिवसभर आपण या ओल्यावत असतो. होतील ना गरम पिशवीला गाठी. प्लॅस्टिक आहे बघा, तुम्हाला मटेरियल पण दाखवते मी. ताणणार का असतं? दिवसभर आपण प्लॅस्टिकमध्ये असतो बरोबर. मला एक साधं उदाहरण सांगते मी कॅरी बॅग हाताला गुंडावून ठेवा. अर्धा तास हाताला गुंडावून ठेवा. अर्ध्या तासाने हात ओपन करा. हाताची कंडिशन काय होईल? काय होईल? ओलसर वगैरे. ओलसर बरोबर. हां रॅशेस येतील, ओलसर येईल, काही ना खाज येईल बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला स्किनला प्लॅस्टिक सूट होत नाही आहे आणि तरी पण आपण लेडीज कशात असतो? 5 दिवस प्लॅस्टिकमध्ये असतो बरोबर. मग गर्भपिशवीला गाठी होतील की नाही? व्हाईट डिशेस होईल की नाही? इन्फेक्शन होईल की नाही? प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम होईल की नाही? पिरियड्स अनरेग्युलर होतील की नाही? आणि ते इन्फेक्शन कुठे जातं आहे? गर्भपिशवीला जाते आतमध्ये. नेक्स्ट लेअर आहे हा बघा. हे आपल्याला काय वाटतं? कापूस वाटतं ना? तर तसे काय वाटतं? मऊ आहे. मग अशी कोणतरी बोलले मऊ आहे खूप.
कापूस वाटतो ना बघा. तर कापूस असेल तर सगळं पाणी खेचून घ्यायला पाहिजे. कापूस सगळं पाणी खेचून घेणार आहे ना. आहे पाणी तसंच येऊन काढलं मी. ते सगळं पाणी सॉफ्ट बेसवर टाकलंय. काय आहे लगदा आहे बघा. सगळ्यांना द्या हातात. काय आहे कागदाचा लगदा. आता हा कागद एवढ्या स्वस्तामध्ये किती रुपयाचं पॅकेट आहे हे 42 रुपयाचं 6 पीस आहे. एवढं स्वस्त कागद तो पण पांढरा शुभ्र कुठून मिळत असेल कंपनीला. कुठून येत असेल. आपल्या घरातील रद्दी पेपर कुठे जाते तिथे भंगारवाल्याला. मोठमोठ्या कंपन्यांमधले कचऱ्यात टाकलेले बॉक्स. शहरामध्ये गेलात तर कचऱ्यामधला जो कागद आहे ना तो वेगळा साईडला काढतो. तो वेगळा दिला जातो. तो कशासाठी कशासाठी त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते. प्रोसेसिंग कशी होते व्हाईट होण्यासाठी ब्लिचिंगमध्ये कुजवट ठेवतात. ब्लिचिंग कुठे वापरतो आपण टॉयलेट बाथरूम साफ करायला वापरतो की नाही क्लीन करण्यासाठी. म्हणजे ब्लिचिंगमध्ये तो कागद कुजवट ठेवतात. त्याच्यात प्रोसेसिंग करून रिसायकलिंग करून पांढरा मऊ बनवून आपल्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये टाकला जातो. तुम्हाला माहिती होतं नाही. म्हणून हा आपल्याला गर्भपिशवी पूर्ण डॅमेज झालेली आहे. सगळ्या आपल्या महिलांचं मासिक पाळी हा पूर्ण डॅमेज झालेला आहे. खाली पण प्लॅस्टिक. खाली पण पूर्ण प्लॅस्टिक आहे. याला कुठे असं काय हवा पास होण्यासाठी काय आहे का नाही. म्हणजे जे वरून जी हीट पडते ब्लिडिंग आपलं पडते ते गरम असते हीट असते शरीराची. ते हीट त्या प्लॅस्टिकवर पडते. प्लॅस्टिकवरून खाली कुठे जाते ब्लिचिंगचा अंश असेल तर कागदावर जाते बरोबर. आणि त्याच्या खाली व्हेंटिलेशन होत नाही आहे. परत प्लॅस्टिक आहे. इथे सगळी हीट सगळे इन्फेक्शन तयार होतं आणि ते सगळं गर्भपिशवी पूर्ण. पहिले कधी असे आजार होते का गर्भपिशवीचे म्हणजे कधी हजारात एखादा सापडलं तर पण नव्हतेच. मुलं पण व्यवस्थित सगळ्यांना प्रेग्नन्सीला पण काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे सगळं प्लॅस्टिकमुळे झालेलं आहे. कोणाला काही डाऊट. आता सॉफ्ट बेस ओपन करायचं. आता मगाशी बघा मी ह्याच्यात पाणी असं हे केलं ना ते साईडला सगळं पाणी गेलेलं बघितलं. आता ह्याच्यावरून असं गेलं का बघा कारण साईडला ते ओव्हरलॉक आहे. आपल्या ह्या मटेरियलला सुद्धा जो कंपनीचं पॅड आहे त्याला सुद्धा साईडला ओव्हरलॉक आहे. ओव्हरलॉक असल्यामुळे आपलं जे आता बैठी जीवन झालेलं आहे शाळेत मुली बसून असतात ऑफिसमध्ये तसं किती पण तास आपण बसून राहिलो ना तर ते फाटणार नाही आहे. ते पूर्ण इथे ओव्हरलॉक केलं आहे. ते लिकेज होणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे की हे लिकेज होणार नाही आणि हे लगेच लिकेज होतं ना दीदी. मी हाताने दोन्ही हाताने जोर काढते तेव्हाच ते फाटलं जाते. तर दिसत नसेल ते नाही बघा. मी जे आतमध्ये स्ट्रीप आहे हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. इथे साईडला ठेवते. आता ह्याला बघा ह्याला छिद्र आहेत छोटे छोटे. ह्याला पण होते बरोबर. ह्याला पण छिद्र आहे. कधी कधी लेडीजला बघा चिकट गाठीसारखं ब्लिडिंग होत असतं. होतं की नाही सगळ्यांना होतं. ते वरती राहतं मग खाली जातं दीदी वरती राहतं बरोबर. पण आपल्या पॅडमध्ये ते चिकट ब्लिडिंग आहे ते फिल्टर होऊन रवेवर खाली जाणार आहे आणि वरती पूर्ण सॉफ्ट राहणार आहे. आता बघा पाणीवर मी 60 ml टाकलं इकडचं इकडे होतं तरी पण हे बघा पाणी सगळं खेचून घेतलेलं आहे. म्हणजे कॉटन आहे. हे मटेरियल कसं माहिती आहे आपल्या जे हॉस्पिटलला जे बँडेज पट्टीचं मटेरियल असतं ना ते मटेरियल आहे. सेम ते कॉटनचं छिद्र असलेलं मटेरियल याच्या आतमध्ये पण आहे आणि त्याच्या आतमध्ये ही फ्रूट जेली सोडियम ॲक्रेलिक जेली. काय आहे सोडियम ॲक्रेलिक जेली. ह्याच्यात थोडंसं मिठाचं प्रमाण आहे थोडंसं ग्लुकोजचं प्रमाण आहे. थोडं हातात घ्या मला रिटर्न देऊ. हाताला थंडावा देते की नाही बघा. हो यस आहे थंड हाताला.
आपल्या प्रायव्हेट पार्टला त्या 4 दिवसामध्ये थंडाव्याची गरज असते, कारण हीट बाहेर पडत असते, थंडाव्याची गरज असते. तो थंडावा आपल्याला ह्या जेलीमधून मिळणार आहे. आता याच्यात मी बोलले काय मीठ आहे, थोडंसं मिठाचं प्रमाण आहे, थोडंसं ग्लुकोजचं. पण मीठ काय काम करणार आहे, काय करतं मिठाचं काम काय आहे, बॅक्टेरिया मारण्याचं काम करणार. बरोबर की त्या ब्लिडिंगमधून बॅक्टेरिया पण वाहत असतो, आपल्याला इचिंग होत असतं. बरोबर, मग ते बॅक्टेरिया मारण्याचं काम पण आपलं हे जेल करणार आहे. आणि ग्लुकोज आहे, ग्लुकोज कशाला, एनर्जी देण्याचं. प्रायव्हेट पार्टला एनर्जीची पण गरज असते, तेव्हा गर्भपिशवीला एनर्जीची गरज असते, तेव्हा हे एनर्जी पण देणार आहे. म्हणजे पिरियड्स नाहीच आहे हीच फिलिंग आपल्याला ह्या पॅडमधनं मिळणार आहे. आता मी हे सगळं मटेरियल आहे ना उरलेल्या ग्लासामध्ये टाकते. आहे जवळजवळ अर्धा ग्लास आहे, 40-50 ml असेल हे. सगळे कॉटनपासून सगळे जेल वगैरे सगळं टाकलं याच्यात. की अजून किती लिक्विड हे खेचून घेऊ शकतो ना ते बघूया आपण. आणि एक पॅड आपण एक पूर्ण दिवसभर वापरू शकतो की नाही, पण मी 8 ते 10 तासच बोलले. बरोबर, सगळं लिक्विड खेचून घेणार आहे आणि थंडावा पण मिळणार आहे. बरोबर, एकदम टिश्यू पेपरसारखं एकदम मला सगळं सॉफ्ट आहे. आणि पण पाणी पण खेचून घेतलं, पडते पाणी, एवढं मी पिळलं तरी पाणी पडत नाही. सगळ्यांना हात लावलं तर. आता शेवटचा लेअर आहे, ह्याला बघा इथे 5 लाईन दिसतात. ह्या 5 लाईन आहे ना छोटे छोटे एकदम छोटे छोटे छिद्र आहेत. लिकेज होण्याचं टेन्शन नाही, लिकेज होणार नाही आहे, एकदम छोटे छोटे आहेत. ते पण कशाला, व्हेंटिलेशनसाठी. व्हेंटिलेशन गरजेचं आहे की नाही. 5 दिवस गर्भपिशवीचं तोंड ओपन असतं, माहिती आहे ना सगळ्यांना. गर्भपिशवीचं तोंड 5 दिवस ओपन असतं आणि त्या 5 दिवसामध्ये ते जेव्हा ओपन असतं तेव्हा तिला ऑक्सिजनची गरज असते. आणि आपण नेमकं त्या काळात हे प्लॅस्टिकने तिचं तोंड बंद करून टाकतो जेव्हा तिला ऑक्सिजनची गरज असते. साधं उदाहरण आहे, आपल्याला आपण जर उशीने आपलं तोंड दाबून ठेवलं तर काय कंडिशन होईल, गुदमरायला येईल, हातपाय आपलं आपण प्रयत्न करू श्वास घेण्याचा. बरोबर की नाही. मग तशीच कंडिशन गर्भपिशवीची होते. 5 दिवस तिला ऑक्सिजन पाहिजे असतं आणि आपण प्लॅस्टिकने तिचं तोंड दाबून ठेवतो, ती तडफडते, म्हणून आपलं पोट दुखतं, पोटऱ्या दुखतात. आता कोणी बोललेलं पिरियड्स आणि पोटऱ्या दुखण्याचा काय संबंध आहे, पिरियड्स आणि मळमळण्याचा काय संबंध, पण हा संबंध आहे. तिला जे ऑक्सिजन पाहिजे असतं ते मिळत नाही, ती तडफडते आणि त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट होतात की पोट दुखतं, कंबर दुखते, मळमळतं. आपल्याला वाटतं मुलगी नाटकी करते, म्हणजे नाटकी करत नसते, ॲक्च्युली कसं होत असतं. त्याचं कारण हे आहे. मग ह्या छिद्रातून तिला व्हेंटिलेशन होते, व्हेंटिलेशन झाल्याने हवा खेळती राहते, ती बाई पण खेळती राहते. आणि खाली हे एकदम थोडंसं प्रमाणात प्लॅस्टिक आहे, त्याचं पण कारण सांगते. थोडं ते डिस्पोज होण्या इतकंच प्लॅस्टिक आहे, कारण का कोणताही गम आहे हा डायरेक्ट कॉटनला चिटकत नाही. तुम्ही घरी ट्राय करून बघा, कोणताही गम घ्या, फेविकॉल घ्या आणि अजून कोणते घ्या, कॉटनला चिटकत नाही. म्हणून ह्याच्यात थोडंसं प्रमाणात प्लॅस्टिकचं गम चिटकवण्यापुरतं, पॅन्टीलाही चिकटलं पाहिजे ना पॅड, म्हणून चिटकवण्यापुरतंच. आणि ह्याला खाली जो गम आहे हा आपला खायचा डिंक असतो ना, डिंकापासून बनवलेला. आणि ह्याला जो गम असतो हा केमिकलचा आहे. बघा तुम्ही लेडीजने लक्ष दिलं असेल तर आपल्या पॅन्टीसुद्धा पांढऱ्या पडतात, कडक होतात की नाही. आपल्याला काय वाटतं आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे, बरोबर, पण नाही, प्रॉब्लेम ह्याच्यात आहे. आणि हे जे केमिकलचं गम लागून लागून त्या पांढऱ्या पडतात, कडक होतात, पण आपल्या ह्याने पॅन्टी पण सुरक्षित राहणार आहेत, सेफ राहणार. आता मी बोलले तुम्हाला की आपलं पूर्ण पॅड डिस्पोज होणार आहे. मग डिस्पोज आपण कुठे करतो, आपण हे वापरलेलं पॅड आहे ते कुठे जातं, कोण सांगेल, कुठे टाकतो आपण, सांगा बिंदास. ते तुमच्या घरात येतेच माझ्या घरात. हे बघ, हा जो बाहेरचा कवर आहे ना, ह्याच्यात तुम्ही वापरलेलं पॅडसुद्धा असं गुंडावून टाकून देऊ शकता. तुम्ही कोणाला कचऱ्यात असं टाकायचं असेल तरी असं पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे आपण कुठे टाकतो, डस्टबिनला टाकतो ना, नाहीतर आपल्या शेतामध्ये कुठेतरी टाकून देतो. पण ते जळलं जातं का, शेतात तरी अर्धवट जळलं जातं ना. डस्टबिनमध्ये टाकलं तर घंटागाडी कुठेतरी नेते पंचायतीमार्फत आणि ते कुठेतरी कचरा डिस्पोज करत असते ना, पण ते नेणारे, घंटागाडी चालवणारे, कचरा उचलणारे, कचरा सॉर्टिंग करणारे कोण असतात, आपल्यासारखेच असतात ना. गावाच्या प्रत्येक महिलेचं भव्य दिव्य बघत असतील की नाही, हाताला लागत असेल की नाही, त्यांना पण ते पण माणूस आहे, तो पण जीव आहे, त्यांना पण त्रास होतो.
पगार घेतात पण पगाराच्या तिपटीने त्यांना तो त्रास होतो की नाही. मग आपण काय करतो, जनजागृती करतो. आपण स्वच्छ भारतमध्ये काम करतो, मग आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे. म्हणून आपलं पॅड आपण डिस्पोज करायचं आहे. आंघोळ वगैरे होईपर्यंत खराब डबा घ्यायचा आहे, खडा मीठ टाकायचं त्या वापरलेल्या पॅडमध्ये. 5-10 मिनटं ते डिस्पोज होणार. आता हे जे पॅड आहे ते मी डिस्पोज करून टाकतो. हे मीठ आहे साधन. आता मीठ का डिस्पोज झालं, मीठ का ते पण सांगते. जमिनीमध्ये क्षार आहे, 2 ठिकाणीच आपण डिस्पोज करणार. एक तर पाण्यामध्ये नाही तर जमिनीमध्ये. जमिनीमध्ये क्षार आहेत ना, पाण्यामध्ये खूप क्षार आहे, जमिनीमध्ये क्षार आहे. म्हणून मी 1 चमचा मीठ आपलं घरगुती ते ह्याच्यात पूर्ण पॅड व्हायला, पूर्ण पॅड डिस्पोज व्हायला जवळजवळ 2 ते 3 दिवस जातील. कारण त्याच्यात बोलले थोडंसं प्लॅस्टिक मिश्रित आहे शेवटच्या वेळेला, म्हणून मी 2 दिवस सांगते. पण हे बाकीचं आपलं पण 5 मिनिटात किती डिस्पोज होईल ते पण बघू. मीठ टाकून ठेवून देते. असं आपलं सगळं बाकीचं आवरेपर्यंत ठेवलं, खडा मीठ टाकून ठेवलं, पॉटमध्ये टाकलं, फ्लॅश केलं तरी ते डिस्पोज होणार. किंवा थोडंसं डिस्पोज झालं, पाणी झालं की तुम्ही शेतात पण टाकून देऊ शकता. आता ही स्ट्रीप मला बोललं, मी स्ट्रीपचं सगळ्यात शेवटी सांगते. ही स्ट्रीप सगळ्यात वरती होती, वरच्या लेवलला खाली होती, बरोबर की म्हणजे आपल्या स्किनलाही टच होणारी आहे. ती आहे ग्रॅफेन ॲनेन स्ट्रीप. आपल्या ह्या पॅडमध्ये जे आहे ह्याचे जे आहे हे ग्रीन कलरची स्ट्रीप आहे, ही ॲनेन स्ट्रीप आहे. आणि हे तुम्ही वापरलं पॅड, ते वापरले ना, सगळ्यांच्या घरात हेच जातं ना का मेडिकलमधलं? सगळ्यांनी हेच वापरायचं आहे, आपल्या कंपनीचंच वापरायचं आहे. आपल्याला रिझल्ट चांगला अजून वापरायचं आतापर्यंत चालू करा. आता हे आहे, आपण जरा ॲडव्हान्स काम करणार आहोत ना आता. ते ॲनेन आहे आणि हे ग्रॅफेन ॲनेन आहे. ग्रॅफेन ॲनेन म्हणजे काय, तर हे अँटी कॅन्सर, कॅन्सरचे किटाणू, कॅन्सर गर्भपिशवीचा फर्स्ट स्टेजचा कॅन्सर असेल तर फर्स्ट स्टेजच्या कॅन्सरचे किटाणू मारण्याची क्षमता या पॅडमध्ये, या स्ट्रीपमध्ये आहे. बाकी मटेरियल दोन्ही याचं सेम आहे, हे पॅड आणि ते पॅड मटेरियल सेम आहे, फक्त फरक कशात येते या स्ट्रीपमध्ये. याची स्ट्रीप तुम्ही बघितली, ग्रीन कलरची ते ॲनेन आहे आणि हे ग्रॅफेन. अँटी कॅन्सरवर आपण आता काम करणार आहोत, बरोबर. हे अँटीबॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया आहे आणि हा कॅन्सरचे किटाणू मारणार आहे. जर आपल्याला कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर ही जर आयुष्यभर भीतीच आपल्याला घालवायची तर आपण आत्तापासूनच ग्रॅफेनमध्ये काम करायचं, ग्रॅफेन वापरायचं आहे. आता बघा 40 ओलांडली की डॉक्टर सहज करतात. 37 मला तर 37लाच डॉक्टर बोलले गर्भपिशवी काढून टाका, 2 मुलं झाली, 5 पिशवी काढून टाका.